आम्ही म्हणजे आम्ही एवढे रात्री तुम्ही कुठे चालला होता? हा? कुठे चालला होता? कुठे काय बाजारात आलो. बाजारातून एवढ्या रात्री? हा? काय 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 घेऊन काय आला? कोंबडी घेऊन आलो. कोंबडी? अरे वा वा वा. म्हणजे आज काय गावात मेजवानी घालायची वाटते. गावात कशाला, घरी पाहुणे आले, घरच्यांसाठी आणले हो. पाहुणे आले, रोज पाहुणे. अरे वा वा. काय लॉटरी बिटरी लागली काय तुमचा? हा? संपतराव 5 रुपये द्या ना मला. पैसे कसले मागताय, माझे किती पैसे आहेत. तुमचे फाटके आमचे पण फाटके. कोंबडे कसे येतात तुमच्या? कोंबड्या कसे येतात म्हणजे ते करतो आम्ही खर्च पाण्याचा जरा. हा, खर्च पाण्याचा. तो साला दौलतराव मला चोर समजतो. हा? मला चोर समजतो दौलतराव. काय स्वतः समजतो काय तो पैसेवाला? एक दिवस तरी भस्कवून टाकते ते. भस्कवून टाकते. अरे पण आहे काय माझ्याकडं भस्काव? ते राहू दे हो, ते आता नाही काय मला ऐकायचं आहे. मी काय बोलतो, एवढी तुमची तडफड झाली आहे तर उद्या सांच्याला या जेवायला. मग आणतो कोंबड्या जर असा जेवायला? चला आता वेळ खूप झाले, मला राहू हे पण द्या ना हो, 5 रुपये द्या ना मला. अहो काय कोण 5 रुपये देत नाही. संपतरावाने आम्हाला जेवायला बोलवलं, पण थोडीशी आमची पावर खलास झाली हो. आता उद्या तर जायचं आहे, पण काय करणार? हा, पैसा नाही. काय करणार? तू पळू नको, पळू नको. तू तशी सोडून नाही जायची. इथं ठेव. थांब थांब थांब. पळू नको, पळू नको, पळू नको. पळशील तर अशी राहा. पळू नको. लेबर चांगला आहे. पळू नको. आम्ही संपतरावांकडे उद्या जेवायला जाणार आहोत. कोंबडीचं जेवण. आम्हाला काय या गावात कुठं जेवायला भेटलं तर जेवतो. कोण 2 रुपये 5 दारू पितो. काम नाही धंदा. पळू नको. थोडीशी आता मारणार आणि उठ. काय दौलतराव, काय स्वतःला समजतोस तो? तर भस्कवूनच टाकतो तुला. अरे आम्ही या गावात तुला सरपंच केला म्हणून काय तू आम्हाला हुशार आहे? संपली नाही, तशी संपणार नाही ती. पण पळू नको, पळू नको. एकदा पावर आली, पावर. ती बाटली अशी फेकायची नाही. हा, पावर आली, पावर आली, पावर आली. आता दौलतराव तुला भस्कवून टाकते. हा, भस्कवून टाकते. चला चला बोलतो ना, भस्कवून टाकतो या दौलतरावाला. त्याला आमची या गावात अपमान करून सोडतो. त्याला स्वतः समजतो काय दौलतराव? पुणे गावात चाल पाक करू बसलाय डोलात, बसलाय डोलात. खुदू खुदू हसतय गालात, खुदू खुदू हसतय गालात. हो धनाजीराव, किती वेळा सांगायचं तुम्हाला, घेपत नाही घेत जाऊ नका हो. वा 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 वा. आज एकदम खुश. छान छान. संपतरावाकडे आज जेवायला भेटलं. हो सावकाश सावकाश. श्रीपत पाटील बोला. तुम्ही पण एकदम फर्स्ट क्लास जेवलात ना? अहो भेटच कसा दिला संपतरावांनी. कोंबडी पण कशी एकदम छान होती हो. हा, रस्सा पण कसा छान होता. एकदम फर्स्ट क्लास जेवण. हा, एकदम फर्स्ट क्लास जेवण. पण काय हो बोला ना. कोंबडी कुठून आणली होती? अहो ते तुम्हाला काय करायचं आहे? पोट भरलं ना मध्ये आलं. नसते तर करत बसू नका. अहो आम्हाला काय करायचं आहे? चोर सोडून संन्यासाला फाशी देतात या गावात. हा? कोण चोर? चोर? अहो तो दौलतराव आम्हाला
राव तुम्ही काय ते बघून घ्या आम्हाला नका ओढू द्याच्यात. तो समजतो आम्ही कोंबडी चोरली. ते जाऊ दे मला घरी जायचंय माझी बायको वाट बघते त्याला मला मारेल. आणि सांगतो तुम्ही पण घरी जा माझी बायको मारेल ती मारेल तुमची पण मला मारेल. जातो. अहो तुमची मारेल ती मारेल आमची झाडावर बांबू घेऊन बसली असे. काय रे गाव गुंड्या काय गुंड्या आलेच गाव फिरून आलेच जेवण आलेच दारू पिऊन काम नाही धंदा नुसता फिरायचा. अहो बायकांचं पण काम मार काही कमी नाही खाल्ला. बांबू घेऊन बसली असेल आता आणि आम्हाला सर काही इज्जतच नाही. दारू पिणाऱ्याला काही इज्जत नसते. अहो तो माणूस होता पितो पण सगळे काय तो दारू पितो. आता चला बघू कुठे चला तर आमच्या घरी चला. बायको एकदम अशी ती पाटीत दाणा मारला तर आम्ही असं पाडणार. पण चल घरी जाऊन बघतो जेवलोय मस्त पैकी. सलाम राम राम नमस्कार मंडळी राम राम. बोलू नका तुमच्या मुलीला पटलं ते अगदी बिंदास साक्षी मला सांगा आपल्या काही आलं नाही मला. या संपतरावाचा वाद तोडून जावा आहे या आधी झाल्या असतील आजूबाजू कटकटी त्याच्यासाठी मी कोर्टाची बाहेर जाऊ. पण हे सर्व आता मर्यादेच्या बाहेर चालले आहे. त्याच्या घरी पाहुणे आले म्हणून त्या माझ्या कोंबड्या मारायच्या. एक नाही दोन नाही तीन नाही. हळू बोलाव. कोण वाटत बोलते मी शेख बुवा आपल्याला ती सवय नाही. अहो पाटील बुवा मी काय म्हणतो एक नाही दोन नाही तीन नाही गेल्या 6 महिन्यात 5-5 कोंबड्या माझ्या गडप झाला. आता बोला त्या गेल्या कुठं. अहो ते आता सर्वसाक्षी परमेश्वरच जाणे. त्याच्या मनात आलं तर 5 काय 500 कोंबड्या 6 महिन्यात गायब होतील. अहो आपल्या माणसांना बघा देवाची लीला कधी उमगायचीच नाही. पण बघा तुकोबानी म्हटलं आहे तुका म्हणे काय मानवाचे बळ किडा वळवळ करीतच. अहो पण पाटील या देवाची लीला नाही हा संपत मागच्याची लीला आहे. आज टाकला बाजार तर माझ्या 5 कोंबड्याची किंमत 35 रुपये झाली होता. या सासून म्हाताऱ्याने मला 35 रुपये घशाखाली घातले आहे. मी म्हणतो शोध करा हो कोंबड्याही का पण दुसऱ्याचं कशाला. पण मी काय म्हणतो तुम्ही नुकसान भरपाई किती मागितली हो. 27 रुपये 12 आणे 9 पैसे. सर्व पैसे का सर्व रक्कम वसूल करी तेव्हाच राहील मी. आज दौलत दादाजी म्हणजे काय भोट नाही म्हणावं. 27 रुपये एका कोंबडी बद्दल. तुमची कोंबडी सोन्याची अंडी होती की काय. माझी कोंबडी माझ्या कोंबडीची किंमत एक कवडी सुद्धा नसेल. काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी नव्हती ती. पण या संपत्तीला चांगली जात घडवली पाहिजे. वकिलाला सांगून ठेवलं आहे 27 रुपये तर झालं पण पावणे 13 आणे असू द्या. म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो पण काय सोकावतो. हलके बोलाव. अहो कोण वाटाने बोलतोय मी शेवया आपल्याला ती सवयच नाही. तुम्ही काय म्हणतो पाटील बोला की. कोंबडी चोरली पण जेवण तरी बोलावचं की नाही. अहो सगळ्या सोयऱ्या बोलावल्या पाटील तुम्हाला देखील बोलावलं आम्हाच नाही का आमची कोंबडी. आता तिने काय ताटाला वाढल्याने आमच्या अंगावर उडी मारली असती की आमच्याला गाडाने केलं असतं. तेही चुकलंच बघा त्यांचं. निदान तुम्हाला जेवायला तरी बोलवलं पाहिजे होतं. म्हणून सांगतो तुम्ही माझ्या साक्षीदार आहात. खोटं बोलण्याचं कारण नाही. तुम्ही त्या दिवशी संपत बांधल्याने जेवायला गेला होता आणि त्याच्याकडे कोंबडीचं कालवण होतं बघा आणि ती कोंबडी ही माझी होती. खोटं बोलायचं कारण नाही. अहो आणि कारण असलं तरी आपण कधी खोटं बोलणार नाही. अहो मनुष्य देही आल्यावर माणसाने निदान खरं तरी बोलावं. ते जाऊ द्या संपत सुद्धा भेटला होता सकाळी मोठा तळावर. होय काय मला बोलला श्रीपत पाटील खाल्ल्या घरचे वाशे मोजू नका. मी त्याला म्हटलं बाबा मला घरी माहित नाही आणि वाचही माहित नाही. अहो त्या मार्गाने ज्ञानदेव नामदेव तुकोबा गेले त्या वाटेने आपण जाणार. आपण खरं ते सांगणार. अहो म्हटलं काय हो असत्याच्या नारा पडो तोंडा दे. दौलताजी कोण तुम्हीच का. होय साहेब मी दौलत दादाजी. बघू कागद तुमची. हे बघा
तुम्ही फौजदारी का नाही केली? अहो मी गेलो आता पाटलाकडे म्हटलं देखील नका त्याला की मला फौजदारी करायची आहे. तो म्हणाला दिवाळीचा 4 पैसे किफायत तरी मिळेल. तो स्वतः होता ना पाटलाकडे जेवायला, मग दिला मला इकडे टोलवून. ठीक आहे, तुम्हाला सही करता येते का? म्हणजे काय साहेब बोलणं झालं का? चांगल्या शाळेत तर पास झालोय मी. 7वीत गेलो आणि शाळेला रजा लागली. मग काय बापाने दिलं लग्न लाव, मग झाली पोरं. हे राहू द्या हो. इथे या. या इथे सही करा. असा मी साहेब कोर्ट कचेरीला घाबरणारा माणूस नाही आहे. 5-7 वेळा कोर्ट कचेरीला साक्षीमध्ये येऊन गेलो आहे. वकील कुठे आहेत तुमचे? अहो तीच तर भानगड झाली ना. अंगण? होय भानगड म्हणावी लागेल. अहो पिंपळवाडीचा वकील जोशी वकील दिला होता मी, पण मधल्या नाल्याला पूर आल्यामुळे पिंपळवाडीचे सर्व मोटारी बंद झाले आहेत. आमचं नशीब सिकंदर म्हणून शिरगावच्या नाल्याला पूर नाही आला. मी काय म्हणतो साहेब, आमच्या शिरगावला कोर्ट काढा की मस्त चालेल बघा. अहो कोर्ट म्हणजे काय आपली खानदान कंपनी आहे का? कोणी बी यावं कोणी बी यावं, चलो ना चलो, आम्हाला काय त्याचं? बरोबर आहे बघा साहेब तुमचं बघा. पण तुमचे वकील आले नाही तर फौजदारी कोण करणार? अहो आम्ही चालू की असा मी काय अडाणी बावळा नाही आहे सर. आणि कोंबडी बरी गेली तर गेलीच कोंबडी. वर वकिलीची फी द्यायची, नुकसान भरपाई मिळते की नाही तो देवाच जाणे. पण तुम्हाला कसा चालवता येईल दावा? वकील असतं म्हणजे बरं झालं असतं. छे, छे, वकील तरी अजून काय करणार आहे? आपली पिढ्या थोडीच खोटी आहे. खोट्याचा खरं करायला लागतो वकील. अहो खऱ्याचं खरं करायला देखील वकील लागतो. एक कोर्ट आहे, देऊ नाही की दर्गा नाही. अहो पण माझ्या डोळ्यासमोर मारली या संपतराव आणि कोंबडी. पाटील बुवा, कोर्टात दावा पुराव्याने साबूत करावा लागतो. तर तुमच्या कानाचा नाकाचा काही उपयोग नाही. पुरावा लागतो पुरावा. अहो पुरावा आहेत की हे श्रीपत पाटील साक्षीदार कोणी आणलंय? नमस्कार नमस्कार. हे त्यांच्याकडे जेवायला होतं त्या दिवशी. ठीक आहे, आता नाही काही वकील तर राहू द्या, तुम्हीच चालवा, पण जरा हुशारीने. हो हे करतोय मी बरोबर. पिंपळवाडीच्या शिरगावच्या तळावरच कळलं होतं की पिंपळवाडीच्या मोटारी सर्व बंद आहेत म्हणून. तेव्हापासूनच त्या सर्व नकला वाचून काढतो आहे मी. ठीक ठीक. तर कावा साहेब या काचामध्ये कसल्या आल्या भानगडी हो? कसल्या हो कसल्या? ह्या काय लिहिलंय मशाल लिहिले सदर होऊन जेणेकरून तेणेकरून या काय लिहिलंय याच्यामध्ये सर्व हे? एक कोर्ट कचेरीची भाषा ती सर. असे शब्द उच्चारले म्हणजे वकील लोकांना जाता अवसाद करतं. असं काय? ठीक आहे जेणेकरून माझी मयत कोंबडी संपतरावांनी मारली. ठीक आहे. पाटील बुवा असं काही करू नका. हे काय बोलायचं असेल ते सरळ साध्या शब्दात सांगा म्हणजे झालं. ते तर झालंच हो. चालू आहे आणि दाव्याचं काय ते होईल हो. पण आता वकील करायला मिळेल की नाही मी सांगेन या साहेबांना की सदरहून प्रतिवादी याने माझी मयत कोंबडी मारली. ठीक आहे. पद्धतीत काही कठीण नाही. जे काय सांगायचं असेल ते सरळ साध्या शब्दात सांगा म्हणजे झालं. होय होय साहेब. राम राम दौलतराव. राम 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 पाटील. राम राम साहेब. राम राम. तुम्ही या दाव्यात आहात वाटतं. हो आता बोलावलं झालं. हॅलो किती वेळ आहे तुमचा दावा सुरू व्हायला? आहे ना तू 15-20 मिनिटं आहे. नाव काय तुमचं? माझं नाव संपतराव कोंडाजी. असं म्हणजे प्रतिवादी. हो प्रतिवादी. या इथे सही करा. काय हो साहेब, इथे जवळ कुठे हॉटेल आहे काय हो? आहे हो, इथे वेची जवळच आहे. जवळच आहे मग जरा सगळी मंडळी चहा प्यायला. जरा श्रीपत पाटील, जरा दौलतराव. चहा कसला पिताय कपाळाचा? आता जज साहेब येतील. एकच खटाव आहे आज. अहो कटल्याचं जस्ट पाहतील हो. आपल्याला काय आता आल्यासारखा चहा तर पिऊ. तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्या शिरगावला चांगला हॉटेलच नाही बघा. तरी मी त्या नयनच्या भावाला सांगितलं, नयन हो आपला गणपतीवाल्यांचा पोरगा, त्याला सांगितलं एक फाट्यावरती चांगला हॉटेल काढ, चांगला झकात चालेल बघ. पण तो हरामी ऐकतच ना माझा. चला श्रीपत पाटील, चला दौलतराव. जा तुम्ही, मी नाही येणार. श्रीपत पाटील तुम्ही तरी चला. चला चला चला. आणि
वर मलाच राम राम करतो आणि वर मला चहा प्यायला बोलवतो. आहे की नाही मग याच्यामध्ये? मी सांगतो साहेब, याच्यासारखा वाह्यात माणूस आपल्या तालुक्यात सापडायचं नाही बघा. दिसतच आहे ते. दिसतच आहे, दिसतच आहे कायच नाही. आता एकदा कोर्टाच्या पिंजऱ्यात उभा राहिला म्हणजे बघा कशी गंमत याची. चांगल्या ग्राउंडमध्ये बसून ओळखतो मी. असा कांगावा करेल, अशा थापा मारेल, या कोर्टाच्या भिंती देखील कांदा हल्ला लागतील बघा. पाटील बुवा, कोर्टाच्या भिंतीला हल्ले असत्या तर आतापर्यंत कोर्टात एकही चिरा राहिला नसता. एकही चिरा राहिला नसता. कोर्टाचे काम म्हणजे थापा मारण्याच्या शर्यती. असं म्हणजे न्याय कसं मिळायचा? कुणी झाले का कोर्टात न्याय मिळतो म्हणून? इथे फक्त दस खाते आणि हुकुमनामे मिळतात. भेटला तर एखाद्या वेळेस भेटतो न्याय. या कावड्या की या. का हो इथे आमची तुम्हाला पगडी सापडली का? माझी डोक्यावर काय आहे? त्यावर पगडीच आहे हो, पण ही काहीतरी अदला बदल झाली वाटतं. ही दुसऱ्या कोणाची तरी पगडी दिसते. कुठे ठेवली होती? कुठे तुम्ही काढली तरी नाही ना? डोक्यावरून कोण काढून घेतोय लेखाचा? परवा पिंपळवाडचे 2 वकील आले होते. इथलेही दोघे होते. आम्ही सर्व मिळून अण्णाच्या हॉटेलात चहा पित होतो. तेवढ्यात कोणीतरी लांबवलेली दिसते. मग तुम्ही अण्णांनाच विचारा. ही पगडी काय बरोबर बसत नाही हो डोक्याला, आणि दुसऱ्याची पगडी घालून कामही सुचत नाही. बहुतेक कोणातरी बेअक्कल वकिलाची पगडी दिसते ही. राम वकील साहेब, राम 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 पाटील. कुठल्या गावचं तुम्ही? मी दौलत दादाजी, मुक्काम शिरगाव वाकर. असं ठीक आहे तर. मी काय बोलतो साहेब, हा बोला. शिरगावच्या यात्रेला, मातोबाच्या यात्रेला तुम्ही गेल्या वर्षी आले होते का हो? ते कापडाचं दुकान घातलं होतं बघा यात्रेमध्ये. मी नाही बुवा. असं कसं? 14 वार मांजरपाट नेलं की तुम्ही माझ्याकडून? मी नाही हो, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. असं असं कसं विचारेन मी? चांगलं आठवते मला. का तुम्ही डोक्यात पगडी घातली होती बघा, अंगात लांब काजीचा सदरा आणि डोक्यात पांढरी टोपी घातली होती. नाही नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. मी तुमच्या शिरगावात उभ्या आयुष्यात कधी गेलो नाही. आणि जत्रेचा म्हणाल तर मला नाद नाही हो जत्रा वचनांचा. असं कसं होईल? त्यावेळी तुम्ही डोक्यात पगडी घातली होती, अंगात लांब काजीचा सदरा आणि डोक्यात टोपी घातली होती. मला वाटलं पिंपळवाडचं जगलमल मारवाडी. झगलमल मारवाडी? मी झगलमल मारवाडी नाही हो. आणि माझी कसली कांद्याची, रताळ्याची, बटाट्याची कसली चांगली नाही. हे तर समजलं मला, पण अगोदर वाटलं तुम्ही जगलमल मारवाडी. कांद्याची चाळ आहे त्यांची. मी म्हटलं देखील तुम्हाला, काय शेठजी कांद्याची चाळ कशी चालली आहे? त्यावर म्हटलं देखील तुम्ही ठीक चालली आहे. मग कसा उमत पडणार? मला वाटलं तुम्ही जगलमल. अहो मी झगलमल मारवाडी नाही हो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल की नाही? मी कसा विश्वास ठेवेन? मागच्या सालची तर मी बाब आहे, हकीकत आहे सारी. चांगलं 14 वार मांजरपाट माझ्या हाताने कापून दिला तुम्हाला. तुम्ही सगळ्यात टाकून मागून पैसे पाठवता म्हणून बोलून गेला. मी म्हटलं जगलमल मारवाडी आहे, कांद्याची चाळ आहे त्यांची, तेव्हा पैसे कुठे जातात? पण त्या दिवसानंतर आज वर्षानंतर दिसताय तुम्ही इथे मला. अहो तुम्ही माझी काय चेष्टा करतात का? चेष्टा चेष्टा हा चेष्टाचा विषय आहे का? त्या काळी डोळ्याला दिसत देखील नव्हतं 14 वार मांजरपाट. मी तुम्हाला उदाहरण दिलं, सोडून दिला तुम्ही माझा मांजरपाट. चोरून चोरून शिरस्तदार पाहलात ना, हा शिरगावचा इथं मला चोर म्हणतो. भर 4 चौघात माझी बदनामी करतो. खुद्द कोर्टात या कावळे वकिलाला चोर म्हणतो. शिरस्तदार तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवेन मी. कोर्टात खेळतो लेखाला. वकील साहेब, मी स्थिर आहे तेवढे पुरेसं आहे. मला साक्षीदार म्हणून इथं काम करायची वेळ आणू नका. मी बघा तुम्हाला तुमचं काय ते. अहो पण ही निव्वळ बदनामी आहे. पिनल कोडच्या 490 नियमानुसार निव्वळ बदनामी आहे. कोर्टात खेळतो लेखाला. ते हे कुठे आहेत? या संपतराव इथे या बघू. हा महाराज, आता जे तुम्ही काय बरळलात ते या सद्गृहासमोर बोलायची कृपा कराल? नाही करणार. आणि कोण सांगतो असतो? हा माणूस चांगलाच आहे. एक साधुस्त कोंबडी चालणार आहे, आपण बाजारपाट चालणार आहे. हा बस बस बस, माझं काम झालं. माझं काम झालं. पाहिलं ना संपतराव काय बोलले ते? मी यांचं म्हणे मांजरपाट चोरलं. अहो चोरलं तर चोरलं, त्यात काय एवढं? हो कोणी चोरलं? बदनामी आहे, निव्वळ बदनामी. कोर्टात खेचतो लेखाला. वाजले किती?
12:07 स्थळ कोर्ट साक्षीदार संपतराव देशमुख. संपतराव तुम्ही ही टिप्पण करून घ्या. आम्हाला कुठं लिहिता येतंय? तिसरी यंदा टाकला होता बापानं, पण चौथीत गेलो आणि लग्न ठरलं. आलं पुढं. हे जाऊ द्या. हे बघा पाटील, आज वादी म्हणून आलात, उद्या प्रतिवादी म्हणून यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. मालक सारे काही लक्षात आहे. ते चौदावर माझं सुद्धा लक्षात आहे. पाटील चला चहा घेऊन येऊ. चला चला, चहाला आणि देवाच्या कीर्तनाला कधी नाही म्हणून असा काय बडबडून गेला तो माणूस. मला बुवा नका काय सांगू, मी काय ऐकलं नाही, मी काय पाहिलं नाही. अहो पण माझ्या पगडीचं तरी लक्षात ठेवाल की नाही? लक्षात असू द्या, चांगली नवी कोरी होती माझी हो पगडी. ठीक आहे, दिन चौकशी. काय अरे वाह्यात आहे बघा. नाही हो. अच्छा अच्छा, दौलतराव. अरे तो तर एक नंबरचा डांबरट आहे. लहान असल्यापासून मी ओळखतो त्याला. अरे काय माणूस आहे म्हणे. मी बाळकोबाच्या जत्रेला गेलो आणि आणि मला म्हणतो मी जगनमल मारवाडी. छे अहो, जगनपत कुठं, तुम्ही कुठं? हो ते कुठं का असेल ना, पण मी तुमच्या शिरगावात आता पाऊस सुद्धा टाकलं नाही. आणि हा हरामखोर मला तरतरीच म्हणतो की मी याचा मांजरपाठ तोडला म्हणून. कोर्टात खेळतो त्याला. एका वकिलाची स्वतःला तर दाखवतोच त्याला. नाही ना दाखवा त्याला एकदा करामत. पण ते राहून द्या हो. आपल्या खटल्याचं काय केलं तुम्ही? मला सकाळी लवकर बोलवलाच होतात, पण काय करणार, सकाळच्या गाडीला ते कंडक्टरने हातच नाही घेतलं बघा. नाहीतर हा आलो असतो दौलत बरोबर सकाळी. त्या सरकारी वाहन झाल्यापासून या सामान्य माणसाची काय हेच नाही लागायली बघा. नाहीतर पूर्वीच्या जमान्यात. राहू द्या हो. बस बस, जज साहेब आता येतच असतील. तुम्हाला या इकडे या, सांगतो तुम्हाला काय करायचं. अरे ही पगडी आहे की वाटोळ्या डोक्याची, डोक्यावर काहीतरी ही त्रिकोणी चौकोनी घातल्यासारखे वाटते हो. डोक्याला काम पण सुचत नाही. लेखाचा चोर म्हणतो मला, मी याचं मांजरपाठ चोरणार. अहो ते मांजरपाठ राहू द्या हो. आपल्या खटल्याचं बघा. नाहीतर तो 27 रुपये नुकसान भरपाई घेतोय. अहो 27 रुपये कसले? 5 रुपयाचं कोंबडं आणि 27 रुपये नुकसान भरपाई. हा कुठला न्याय झाला? काय म्हणजे तुम्ही खरंच कोंबडी मारली वाटतं? अहो आता चोरली तर चोरली, ते खोटं कशाला बोलायचं? अहो पण तुम्ही रविवारी मला सांगितलं की मी कोंबडी मारली नाही म्हणून. अहो रविवारचं काय मला विचारू नका. रविवारी आपली तब्येत ठीक नसते बघा. रविवारी काय केलं, काय प्यालं, काय खाल्लं ते काही आठवत नाही मला. सोमवारी सुद्धा पण. हे ठीक आहे तर म्हणजे ठीक आहे तर म्हणजे एकूण तुम्ही कोंबडी मारलीत तर ठीक आहे. पण तुम्हाला शपथ मात्र घ्यावी लागेल. शपथ? कसली शपथ? हो खरं बोलण्याबद्दल शपथ. छे खरं बोलायचं आणि 27 रुपये भुर्दंड भरायचा. छे हे नाही जमणार आपल्याला. अहो खरं बोलू नका, पण खरं बोलू नका शपथ तरी घ्याल की नाही? अहो नाही हे नाही जमणार आपल्याला. खरं बोलायची शपथ घ्यायची आणि नंतर खोटं बोलायचं हे नाही जमणार आपल्याला. अहो संपतराव, काय खरं काय खोटं करत बसलात? अहो काय खरं आणि काय खोटं? खरं बोलायची शपथ घ्यायची आणि नंतर खोटं बोलायचं म्हणजे देव धर्म पूर इतकं आहे की नाही हो? अरे ही पगडी आहे की पाकडाचं घरट कोणाच ठाऊक. काय आईला. अहो संपतराव, मग आपण खटला लढायचा कसा? काय सांगणार तुम्ही दबानी? मी सांगेन जज साहेबांना, माझा घसा बसला आहे, मला बोलता येत नाही. हा असं सांगाल? म्हणजे हे तुम्ही तुमच्या तोंडाने सांगाल तर कप्पा माझं. हे बघा, एक वेळ मी असं सांगितलं तर ठीक आहे, पण तुम्हाला शपथ घ्यावी लागेल हो. शपथ ते नाही जमणार आपल्याला. हे बघा संपतराव, तुम्ही शपथ घ्यायला आणि मी सांगतो तसं करायला तयार आहात असाल तर ठीक, नाहीतर हे तुमचे कागदपत्र बाहेर जातो आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. एकतर ह्या पगडीने बांबावून सोडलंय आणि तो हरामखोर मांजरपाट तोडला तर माझ्यावर हार घेतोय आणि तुम्ही गाढवासारखे. काय साहेब आम्ही अडाणी माणसं हो, आम्हाला काय कसलं माहिती आहे हो. आता तुम्हाला फीचे पैसे द्यायचे आणि वरून तुमची शिव्या पण खायच्या. हे पैसे आणले वाटतं. अहो ते कसे विसरेन? इथं खटला जिंकला की तुमच्या इथलं इथं 20 रुपये चुकते करेन मी. खटला जिंकला की तुम्ही खटला जिंको किंवा हारो वकिलाची फी मात्र द्यावी लागते हो.
म्हणजे केस हरलं म्हणून 27 रुपये भुर्दंड भरायचा, परत वरून तुमचे 20 रुपये द्यायचे. हा काय न्याय झाला? अहो संपतराव, खटल्याचा निकाल कसाही लागो, पण ठरल्याप्रमाणे 20 रुपये मात्र द्यावे लागतील. मंजूर असेल तर ठीक, नाहीतर मी आत आलो 12:30च्या एसटी न थांबा घरी. थांबा थांबा थांबा, नका नका जाऊ. तुमच्या 20 रुपये देऊ टाकू, पण एक मात्र करा, ती शपथ विपत काय मला घ्यायला लावू नका. अहो तुम्ही शपथ घेतली नाही तर तुमचं जास्त पुढे काय ऐकूनच घेणार नाही. का नाही ऐकणार? तुम्ही सांगा त्यांना काहीतरी एकात दोन घालून. अहो पण संपत पण शपथ घेईलच की. अहो तो लाख शब्दा घेईल, त्याला काय मांजराचे डोळे आहेत? मी सांगे मी कोंबडी मारली तेव्हा अंधार एवढा फार होता की काही. हो महाराज, असं काही सांगू नका. कोंबडी मारली हे तुम्ही तुमच्या तोंडाने सांगणार. असं सांगितलं तर खटला जिंकण्याऐवजी आताच संपेल आणि पैसे पण तुम्हाला भरावे लागतील. हे बघा संपतराव, तुमची शपथ चुकवायची असेल तर काहीतरी युक्ती करावी तर लागेलच. हा एक काम करा, थांबा ही पगडी यार, काय सुधायला मार्गच नाही. काय कुठल्या बेअक्कल वकिलाची पगडी भेटली आहे काय माहिती. तुमची शपथ चुकवायसाठी काहीतरी युक्ती लढवायला तर पाहिजे. काय करावं बरं? हा सुचलं, काय? एकदम सुचलं. काय सुचलं? आता मी तुम्हाला गाढवासारखे बोललो ना, त्यावरून बोल सुचलं एकदम. हा म्हणजे हे बरं तुमचं, फीचे पैसे आम्ही द्यायचे आणि वरून शिव्या पण आम्हीच खायच्या. हे राहू द्या हो, एकदम झाक सुचलंय. तुम्ही मला 20 नाही तर 30 रुपये द्यायला पाहिजे, एवढं भारी सुचलंय. नाही 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 नाही, पैसे मात्र 20 रुपये देणार. हा हा ते ठीक आहे. एक काम करा, मी सांगतो तसं करा. जज साहेबांनी किंवा कोणी काही विचारलं की फक्त गाढवासारखं ओरडायचं बस. हे बरं आहे मात्र, म्हणजे तुमच्याप्रमाणे जज साहेब पण आम्हाला कोर्टातून हाकून काढतील ते नाही जमणार आपल्याला. हा पण एक मात्र करा, आम्ही एक वेळ बैलाचा आवाज काढू, शेळीचा पण काढू, नाही नाही तर कोंबडीचा पण काढू, पण गाढवाचा गाढवाचा नाही आवाज काढणार. हा तुम्ही कोंबड्याचा आवाज काढा, म्हणजे कसं तुम्ही कोंबडी मारलीत ना, मग तुम्ही कोंबड्याचा आवाज काढणं योग्य. हा जज साहेबांनी किंवा कोणी काही विचारलं की फक्त एक करायचं, पाय वर करायचे आणि एवढं बोलायचं बस. जिंकलाच म्हणून सांगता तुम्ही. कोणी काय विचारलं की तेवढंच करायचं फक्त बस. हे मला एक सांगा, त्या दौलतरावांचे वकील आले नाहीत हे खरं आहे ना? दौलतरावांचे वकील आले नाहीत हे खरं आहे ना? दौलतचे वकील आले नाहीत हे नाही 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 आलेच वाटतं हो. कारण त्या मी सकाळी ऐकलं होतं की मोटार तळावरती पाण्यामुळे त्या गाड्या बंद आहेत, त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही आज. म्हणजे हे राजेश्री स्वतःच खटला लढवणार तर. होय होय, उलट तपासणी त्यांना निकालच लावून टाकतो. लावत मला तोच म्हणतो. संपत पाटील, तुम्हाला आज 10-15 मिनिटात खटला जिंकून देतोच. जज साहेबांकडे आज त्यांचे 10 पाहुणे येणार आहे, मग त्यांना आहे घरी जायची घाई. मी तपास करून ठेवला आधीच. मग आज ते कंटाळून 5-10 मिनिटात खटल्याचा निकाल लावूनच देतील. आज तुम्ही खटला जिंकला म्हणून समजा. साहेब आले काय आले दिसते काय इकडे या. आपण बघू काय म्हणतात. दौलतराव या इथे जवळ बसायला बाकाजवळ. होय साहेब. संपतराव तुम्ही या टेबलाजवळ बसा. जसका पेट आहे तो. असं हा एकच खटला आहे ना? कागदपत्र पाहिले आहेत ती. चला लवकर आठवा. फिर्यादाचे वकील कोण आहेत? वकील येऊ शकले नाही. येऊ शकले नाही म्हणजे? हो, नाल्याला पूर आला त्यामुळे येऊ शकले नाही. हा पेल्याला पूर? कसला पेला? हो पेल्याला नाही हो सरकार, नाल्याला. बरं मग तुम्ही तुमचा
विचारतो याला प्रश्न तुमचं नाव श्रीपत साहेब पाटील होय म्हणा देवा शपथ खरं सांगेल देवा शपथ खरं सांगे खोटं सांगणार नाही प्राण गेला तरी खोटं सांगणार नाही कोण गेला तरी जरा मोठ्याने बोला मला ऐकायला येत नाही अहो प्राण गेला तरी हो मला चालेल दौलताजी विचारा साक्षीदाराला काय विचारायचं ते होय साहेब आता त्याला वकिलाची कलमच दाखवतो चांगल्या गावचे प्रश्न विचारतो बघा काय हो? तुम्ही कुठल्या गावचे अहो हे काय विचारणं झालं जिथले तुम्ही तिथले आम्ही इथलं काय आम्ही शिरगावचे राहणार आहे आम्ही शिरगावचे असं ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो तुम्ही संपतराव देशमुखला ओळखता का अहो की चांगलंच ओळखतो मग आता एक असं करा मला एक सांगा त्याला काय काय आवडतं त्याला बघा नाच लय आवडतो तमाशा लय आवडतो आणि हा चहा पण लय आवडतो बघा माझ्या बोलण्याचा मुद्दा तोच नाही हो त्याला कोंबडीचं कारण आवडतं की नाही अहो पुष्कळ आवडतो आणि तुम्हाला मलाही खोटं कशाला सांगू ठीक आहे ठीक आहे तुम्ही अशा कृष्णवेणीला त्याच्याकडे जेवायला गेला होता हे खरं आहे की नाही हो गेलो होतो आणि त्याच्याकडे जेवायला काय होतं जेव्हा कोंबडी तुमच्या घरून आणलेली जेवायला काय काय नीट ऐकायला आलं नाही अहो चोरून आणलेली कोंबडी यांच्या घरून विचारलेल्या प्रश्नाची तेवढीच उत्तरं द्या चोरून आणलं वगैरे काही बोलू नका अहो यांच्याच घरून आणलेली नाही चोरून ती थांबा हो वाटेल तर बोलू नका कोणतीही गोष्ट अद्याप सिद्ध झाली नाही जेवायला कोंबडीच होती इतकं तुम्हाला ठाऊक आहे पण साहेब कोंबडी चोरल्याशिवाय जेवायला कोंबडी आली कशी थांबव दौलताजी मी साक्षीदाराला प्रश्न विचारतो होय सरकार हे पहा तुम्ही कोणत्या दिवशी जेवायला गेला होता हे सांगाल का संपतने कोंबडी मारली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी थांबा हो चोरली वगैरे काही बोलू नका तुम्ही कोणत्या दिवशी जेवायला गेला होता हे सांगा आदल्या दिवशी संपतने कोंबडी मारली त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो जेवायला दुसऱ्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी संपतने कोंबडी मारल्याच्या दुसऱ्या दिवशी हे ठीक बरं संपतने कोंबडी चोरली हे तुम्ही कशावरून म्हणताय अहो दौलतरावांनी सांगितलं ना आणि ते कशाला खोटं सांगतील नो नो डिस ऑन टू अच्छा चला चला बरं खाली तुम्ही दौलत पाटील तुम्हाला काय सांगायचं असेल ते सांगा होय सरकार सरकार मी शिरगाव वाकडचा राहणारा माझा धंदा शेती आणि व्यापार माझ्याकडे सदरहून 13 कोंबड्या होत्या त्या गेल्या 6 महिन्यात त्याच्या 5 कोंबड्या बेपत्ता झाल्या माझा शेजारी हा संपतराव हा माझ्या कोंबड्या चोरतो आणि मारून खातो हा मला संशय आला म्हणून मी त्याच्यावर पालक ठेवली चोरी गेलेल्या कोंबड्यांपैकी 5वी कोंबडी ही 2 वर्षाची होती तिने वर्षभरात 56 अंडी दिली होता आणि 56 अंड्यातली 35 अंडी मी बाजारातून दिली 5 फौजदारांना दिली आणि 7 गावात दिली दौलताजी अंड्याचा हिशोब इथं सांगू नका थोडा वेळ थोडा आहे कोंबडीचं काय झालं ते सांगा अहो तात्पर्य हेच की माझी मयत कोंबडी कसली कोंबडी अहो मयत कोंबडी हो सरकार तात्पर्य हेच की माझी मयत कोंबडी या संबंध हा रसुयाचं वाटतं माझी कोंबडी चालली मांजरपाट चाललं तेव्हा असू नाही आलं तुम्हाला काय मांजरपाट तुमची कोंबडी संपतरावाने चोरली का मांजरानं कोंबडी बरं मग हे मांजराच्या गोष्टी आणू नका सांगायचे ते मुद्देसूद सांगा होय दादा. बरं संपतरावाने कोंबडी मारली हे तुम्ही कशावरून म्हणता तुम्ही पाहिलंय का होय सरकार माझ्या डोळ्यासमोर संपतरावाने कोंबडी मारली संपतरावाने कोंबडी मारली हे काय मध्ये कशाबद्दल बोलतात तुम्ही हो मांजरपाटाबद्दल विषय बोलतो आहे मी तुम्ही काय म्हणतात काहीच कळत नाही त्या कोंबडीचं काय झालं ते सांगा पाहू होय सरकार संपतरावाने माझी कोंबडी चोरलेली पोत मारलेली मी माझ्या डोळ्याने पाहिली आमच्या उत्तरेकडच्या भिंतीला एक छोटीशी पट आहे त्या सदर पट्टीतून मी पाहिलं की
आणि संपतरावाने माझी कोंबडी मारली. 14वर लांबीची कोंबडी कोणी बाप जन्मी तरी ऐकली होती का? अहो 14वर लांबीची कोंबडी नाही हो, 14वर लांबीचं मांजरपाट. काय गोटा आहे काहीच ध्यानात येत नाही. तुमचे वकील आले असते तर फार बरं झालं असतं. होय सरकार, तेच झालं. संपतरावाने माझी कोंबडी मारलेली चोरलेली पाहिली, जेणेकरून माझी मयत कोंबडी माझी संपतरावाने मारली. माझी संपतरावाने मारली. हा असा माझं मांजरपाट छकड्यात घालून पळवलं तेव्हा असायला नाही आलं. छकड्यात? तुमची कोंबडी छकड्यात घालून पळवली? अहो कोंबडी छकड्यात नाही हो, मांजरपाट छकड्यात घालून पळवलं. चांगले 14-21 रुपये होतात त्याचे. अहो पण हे मांजरपाटाचे प्रकरण काय आहे? तुम्हाला असं म्हणायचंय का की तुमची कोंबडी विकून 14वर मांजरपाट आलं असतं? आलंही असतं पण त्याचं आपल्याशी तुटतं नाही. आजकाल मला मांजरपाटाचं कर्तव्य नाही. 14-21 रुपये होतात त्याचे. बरं कबूल आहे. पण हे पाटील आधी कोंबडी मग मांजरपाट? नाही, आधी मांजरपाट गेलं ते गेल्या मागच्या माघ महिन्यातलं होतं. मला वाटतं तुमची जबानी आता पुरे झाली. वेळ थोडा आहे. काय मांजर काय, छकडा काय आणि मांजरपाट काय? कावळे वकील विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल. होय महाराज. तर दौलत पाटील, होय साहेब. आषाढी नवमीला संपतनं तुमची कोंबडी चोरलेली व मारलेली असं तुमचं म्हणणं आहे नाही का? होय साहेब. ही चोरी रात्री झाली. सुमारे किती वाजले असतील हो? तेव्हा सुमारे 11-12 असेल बघा सुमार. मग संपतकडे काय कंदील वगैरे होतं? छे कंदील वगैरे काही नव्हतं याच्याकडे. मग संपतच्या डोक्यावर पागोटा वगैरे? छे अख्खा संपत दिसला नाही, त्याच्या डोक्यावरचं काय पांगोट दिसतंय कपाळ माझं. हे खूप अंधार होता तर. डोळ्यात कोणी मोठं टाकले असं तरी काय दिसलं नसतं. मला सांगा, ज्या फटीतून तुम्ही पाहिलं ती फट केवढ्या लांबीची उंची असेल हो? मोठी होती हो, अगदी बोट जाईल इतकी होती. मग त्या फटीतून तुम्हाला 5.5 फूट उंचीचा संपत दिसला नाही हे तुम्ही सांगताय. मग तुम्हाला ती 1.5 फुटी उंचीची कोंबडी दिसली. मला कोंबडी दिसली नाही हो. संपतराव कोंबडीला शिव्या घालत, त्याची मान मुडगळत शिव्या देत होता, ते मी ऐकलं. म्हणजे एकूण काय तुम्हाला अंधाराशिवाय काही दिसले नाही तर? हो साहेब, मला कोंबडी मारलेली ऐकायला आली. म्हणजे तुम्हाला काही माणसांचे व काही कोंबड्यांचे असं आवाज ऐकू आले, त्यामुळे तुम्ही असा निष्कर्ष लावला की तुमची कोंबडी मारली जात आहे, हो ना? मी संपतने कोंबडी मारलेली ऐकली, बाकी मला काय माहिती नाही बघा. हे बघ, एखाद्या बोक्याने तुमच्या कोंबडीवर जर हल्ला केला, समजताय, हल्ला केला तर त्यावेळेचे त्या कोंबडीचे आवाज काही विचित्र वेगळे असू शकतात का? असे कसे वेगळे असतील? जीव जाताना त्या संपतरावाचा आणि त्या बोक्याचा एकसारखाच आवाज येणार की? मग हे बघा दौलत पाटील, असंही होऊ शकतं ना की तुमच्या एका बोक्याने तुमच्या कोंबडीवर हल्ला करत असताना संपतरावने ते पाहिलं आणि त्या बोक्याला उद्देशून ते शिव्या घालत होते असतील, असंही होऊ शकतं ना? नाही साहेब, मी या संपतरावाने कोंबडी मारलेलीच ऐकली आहे. बस आता एक शेवटचा प्रश्न, ते मांजरपाट आणि छकडा काय प्रकार काय आहे? काय म्हणून काय विचारताय? माझं 14वर मांजरपाट तुम्ही चक्रात घालून पळून गेलात की? त्याचे 1.5 रुपये मिळाले अजून मला. त्याचे 14वर. ठीक आहे, माझे प्रश्न संपले साहेब. खाली या प्रतिवादी. हो सरकार. प्रतिवादी संपतराव देशमुख, राणाची गाव, व्यवसाय शेती. नीट बोलता नाही येतो? चालेल, वेळ थोडा आहे. संपतराव म्हणा, देवशपथ खरं सांगेल. अहो म्हणा ना, देवशपथ खरं सांगेल. काय हो, ह्याला थोडं तरी ऐकायला येतं की नाही? नाही हो, तसं ते चांगलं बोलतात.
म्हणा देवा शपथ. तुम्हाला ऐकायला तरी येतं की नाही? हा? काय म्हणाला? पुन्हा बोला. काय हो, हे काय प्रकरण आहे? डोक्यात जरा ढिला आहे का? कसं आहे, गेले काही दिवस संपत चमत्कारी वागतोय हे खरंय, पण तात्पुरता संपतराव देशमुख राणा शिरगावचे एकदम सज्जन, पापबिरू आणि प्रामाणिक मनुष्य आहे तो. आणि आपल्यावर असा कोंबडी मारण्याचा किळसवाना आरोप यावा ज्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय हो, त्यामुळे ते असे वागतायत. माझ्या सुद्धा डोक्यावर परिणाम होण्याची संभाव्यता आहे. ठीक आहे, काय प्रतिवादीला काही विचारायचे असेल ते विचारा, नंतर मी लगेचच निर्णय देतो. होय साहेब. संपतराव, मी काय बोलतो त्याकडे नीट लक्ष देऊ नये का? दौलत दाजींची कोंबडी मारलं तर तुम्हाला काय आठवतं का हो? हो संपतराव, मी काय बोलतो त्याकडे नीट लक्ष द्या हो. तुम्ही आषाढीच्या नवमीला घरी कोंबडीचं कालवण केलं, ती कोंबडी कुठून आणली हो? हो नीट उत्तर द्या हो. हे बघा जज साहेब, मला असं वाटतंय प्रतिवादीला प्रश्न विचारून काही फरक पडणार नाही असं मला तरी वाटतंय. होय, तेही शक्य आहे, पण हेही शक्य आहे की हे सारं बनावट आहे. त्याचे डोके आपल्या सर्वांपेक्षा जास्त काम करीत असावं हेही अगदी असंभवनीय नाही. पण हे खोलत जायला मला वेळ नाही. वेळ थोडा आहे. वादीची मर्यादा त्यांच्या स्वतःच्या आणि साक्षीदाराच्या जबानीवर अवलंबून आहे. हा, दोन्ही जबान्या समाधानक नाही. वादीनं आपल्या जबानीत असंपूर्णतेचा कळस केला आहे. साक्षीदाराला दिवस सांगता आला नाही. त्याने चोरलेली माहिती ऐकीव आहे. वादीनं घटना प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं, पण ते त्याला सिद्ध करता आलं नाही. त्याने फक्त आवाज ऐकले. केवळ आवाजावरून काढलेला निष्कर्ष मान्य करणं कठीण आहे. आता हे निष्कर्ष वेगळा, माझा निष्कर्ष वेगळा. तेव्हा आवाजाची गोष्ट पुन्हा निरुपयुक्त आहे. दौलतदाजी, तुमचे वकील आले नाही हे खरोखर दुर्दैव आहे, पण आता त्याला नाइलाज आहे. वेळ थोडा आहे. खटल्याचा निर्णय प्रतिवादीतर्फे लागतो हे मी जाहीर करतो. वकील, लक्षात ठेवीन आम्ही. माझं पण चोरलं त्याचा पैसा पण लक्षात ठेवीन मी. लक्षात ठेवा. आज सारखी तुमची परत फजिती होईल हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि भूर्दंडासकट सगळी रक्कम भरावी लागेल हेही तुम्ही लक्षात ठेवा. माझी कसली पद्धती हो, माझी कसली पद्धती. या संपतरावासारख्या सज्जन माणसाला 4 चौकात कोंबडीचा आवाज काढायला लावलाय. तुम्हाला देखील मांजरपटाबद्दल मांजराचा आवाज नाही काढायला लावला तर दौलतदाराची नाही लावलाय. वा संपत पाटील, कमाल केली अगदी. कसा खटला तुम्हाला जिंकून दाखवला, काही शंका नाही ना. आता ठरल्याप्रमाणे आपले 20 रुपये ठरले होते, ठरल्याप्रमाणे व्यवहार करून टाकू. तुम्ही एक्स्ट्राचे मला 5 रुपये द्यायला पाहिजे, पण जाऊ द्या. ठीक आहे, ही घ्या वकिलीची पावती आणि आपला व्यवहार क्लिअर करू. दीडची मोटार आहे हो माझी. वा शबास. असे अजून 2-3 दिवस हा सोन चालू ठेवा. म्हणजे कसं